आपल्या गणपती बाप्पाला पांढरा शुभ्र मऊसूत चविष्ट पाहता क्षणी खावेसे वाटणारे उकडीचे मोदक बनवलेले आहेत। तांदळाची पिठी 2 फुलपात्र, 1 फुलपात्र पाणी, 1 फुलपात्र दूध, थोडंसं तूप घालून उकळी आणलेली आहे। ती घालून मस्त पीठ फेटून घेतलेलं आहे आणि तसंच बंद गॅसवर 10 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे। इकडे सारणासाठी मी अर्धी वाटी गूळ, 1.5 वाटी खोबऱ्याचा किस, एका पॅनमध्ये गूळ मेल्ट करून घेतलेला आहे। त्यामध्येच खोबऱ्याचा किस घालून थोडंसं जायफळ घालून 2-3 मिनिट फक्त सारण परतलेलं आहे। लगेच सारण आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, नाहीतर कडक होऊ शकते। तयार करेपर्यंत इकडे उकड सुद्धा व्यवस्थित थंड झालेली आहे। पसरट ताटामध्ये सर्व पीठ काढून पॅच्युलेच्या सहाय्याने मळून घेतलेले आहे। मोदकाच्या साच्यामध्ये या पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत। कढईमध्ये पाणी उकळत ठेवून चाळण ठेवलेली आहे। पाण्यामध्ये सर्व मोदक बुडवून चाळणीमध्ये ठेवून दणदणीत वाफ दिलेली आहे। 5 ते 7 मिनिटाची रेशनच्या तांदळापासून मऊसूत सुबक मोदक तयार झालेले आहेत।